अशा परिस्थितीमध्ये अशा राज्यामध्ये एका कंपनीला, ज्या कंपनीमध्ये साक्षात आपल्या मंत्र्यांची गुंतवणूक आहे, त्यांना एका दिवसात पाणी उपशाची परवानगी मिळाली। याचाच उलगडा, याचाच पर्दाफाश आता आम्ही यानंतर सुद्धा करणार आहोत। अनेक महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये उघड होणार आहेत। आपल्या सोबत आहेत चंद्रकांत पाटील, डेप्युटी न्यूज एडिटर, ज्यांनी हा सगळा मामला शोधून काढलाय, आणि आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांनी 8 वाजल्यापासून आपलं बुलेटिन बघतायत। त्यांनी हा सगळा घोटाळा सुद्धा बघितलेला आहे, काय नेमकं घडलंय हे त्यांनी आपल्या टीव्हीवर बघितलेलं आहे। चंद्रकांतला मी आधी विचारतो, चंद्रकांत, भिलवले धरणाचा हा जो सगळा मामला आहे, कसा तू शोधून काढलास, कसा छडा लागला, काय काय तुला आधी ह्या सगळ्याचे क्ल्यू मिळत गेले? अमोल, या प्रकरणामध्ये काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट जे होते ते याच्यामध्ये उतरले होते, पण त्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती। पण कारण हे एका मंत्र्याशी संबंधित प्रकरण असल्यामुळे कुठलीही माहिती देणं टाळाटाळ केली जायची। मात्र एक रीतसर अर्ज केल्यानंतर एक माहिती मिळाली, त्यामध्ये हे सर्व करार वगैरे आपल्याला मिळाले। पण यामध्ये अजित पवार कुठेही या करारामध्ये किंवा त्या कंपनीच्या याच्यामध्ये दिसत नव्हते। हे निश्चित होतं की हे जे प्रकरण आहे, हे जी कंपनी आहे ही अजित पवारांशी संबंधित आहे, त्यांचे या लोकांचे संबंध आहेत, हे होतं। मात्र ते प्रकरण ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक आता ज्या पद्धतीने तू ते कॅलेंडर सांगितलंस, खरोखर शेतकऱ्यांना एका पाण्याच्या परवानासाठी जी वनवन करावी लागते, कारण त्यांना वर्षानुवर्ष हा परवाना सहजासहजी मिळत नाही। अनेक टप्पे टोनपे खाऊन मगच त्यांना परवाना मिळतो। या कंपनीला मात्र एका दिवसात तो परवाना मिळाला। ह्याच्यासाठीची जी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेली दिसते। कारण या प्रत्येक कागदामधल्या जर का आपण तारखा पाहिल्या, कारण ह्या ज्या तारखा आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। कारण कराराच्या आधी कंपनी बरोबर ज्या दिवशी करार केला त्याची तारीख याच्यामध्ये दिली जाते। 25 तारखेचा करार आणि त्याच्या आधीच परवानग्या, कारण हे अधिकारीच म्हणतात की 25 एप्रिलच्या करारानुसार आम्ही तुम्हाला परवानगी देतो। हे एक भाग झाला। आणखी यामध्ये दुसरं असं की या कंपनीचे जे एकूणच कारभार जो आहे त्या कारभारावरती पण आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। ती कंपनी का आहे, कुणाची आहे, याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला। हे इतकं सहजासहजी सोपं नव्हतं, म्हणून आम्ही सरकारीच वेबसाईटचा वापर केला। विशेष करून ती कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्री जी केंद्रीय मंत्रालय त्याच्या आधारे आम्ही ही माहिती काढली। बरोबर आहे। हा सगळा मामला जो आहे तो कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीची वेबसाईट असेल किंवा मग त्याचबरोबर इतर मंत्रालयातली कागदपत्र असतील, जलसंपदा खात्यातले अधिकारी असतील, तज्ज्ञ असतील, या सगळ्यांशी बोलून हा सगळा मामला जो आहे तो बाहेर आला। तज्ज्ञांच्या मार्फत मी अनेक माहिती मिळवली। तज्ज्ञांना आम्ही हे सुद्धा विचारलं की अशा पद्धतीने भाडेपट्ट्याचा करार जर झाला असेल तर त्याआधी अशा परवानग्या देण्यात येतात का? आम्हाला उत्तर मिळालं की नाही, अशा परवानग्या देणं हे चूक आहे, हे गैर आहे आणि हाच तो गैरव्यवहार आहे। पण या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार। देवेंद्र फडणवीस, सगळा प्रकार तुम्ही बघितलात, काय काय हा प्रकार आहे। अजूनही या टप्प्यामध्ये काही महत्त्वाचे खुलासे होणार आहेत, महत्त्वाचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत। पण आतापर्यंत तुम्ही जे बघितलं, काय वाटतंय तुम्हाला? तुमची काय प्रतिक्रिया आहे? अजित पवार यांचा थेट संबंध तुम्हाला कसा दिसतोय? हे प्रकरण जे आपण मांडलं ते अतिशय गंभीर आहे। एजी मर्कंटाईल या कंपनीला थेट जर या ठिकाणी अशा प्रकारच्या निविदा देण्यात आल्या असतील आणि एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये आपण ज्याप्रमाणे दाखवतात त्याप्रमाणे अजित पवार साहेब यांची इक्विटी असेल तर हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा शर्तभंग आहे। कारण आपल्याला याची कल्पना आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा लोकसेवक आहेत, या लोकसेवकांना अशा प्रकारच्या संविधानामध्ये इंटरेस्ट ठेवता येत नाही। अजित पवार साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच खात्यातने टेंडर निघून जर एका कंपनीला ते टेंडर मिळतं आणि त्या कंपनीमध्ये त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एक अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे, ज्याचं उत्तर हे माननीय अजित पवार साहेबांना द्यावंच लागेल असं मला वाटतं। कारण जसं आपण सांगितलं ऍफिडेव्हिट मध्ये याचा उल्लेख नाही। आता सुप्रीम कोर्ट इथपर्यंत पोहोचला आहे की काही प्रकरणांमध्ये जर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटचा ऍफिडेव्हिट मध्ये उल्लेख नसेल तर इलेक्शन देखील रद्द केलं जात आहे, इथपर्यंत सुप्रीम कोर्ट पोहोचलाय। आणि माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे की कुठल्याही कायद्यापेक्षा दूर आपण गोष्ट नेली तरी प्रोप्रायटीचा विचार केल्यानंतर कुठल्याही मंत्र्यानं त्याच्या खात्यामध्ये एखादी संविधा त्याचा इंटरेस्ट असलेल्या कंपनीला
मिळावी अशा प्रकारचं कारभार चालवणं हे अयोग्य आहे. हे लोकशाहीला धरून नाहीये, हे कायदेसंगत नाहीये, हे प्रोप्रायटीला धरून नाहीये. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं सांगितलं. आदर्श प्रकरणामध्ये आपण जसं बघितलं होतं, मुख्यमंत्री असताना त्यावेळेला अशोक चव्हाण यांनी स्वतःच्याच नातेवाईकांना फ्लॅट दिले म्हणून त्यांना पद सोडावं लागलं. या प्रकरणात सुद्धा अजित पवार यांनी स्वतःची गुंतवणूक असलेल्या कंपनीला एक नाही तर 2 वेळा कंत्राट मिळवून दिली, भूखंड मिळवून दिले, त्या ठिकाणी आलिशान बंगले उभे राहिले, ज्यामध्ये ऐशो आराम कुणाचा चाललाय हे सुद्धा आता आपल्याला कळायला हवंय. एक ब्रेक घेऊया. पण जसं मगाशी सांगितलं, गुंतवणूकदार जे आहेत या कंपनीमध्ये, एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये अजित पवार यांच्यासोबत 39 गुंतवणूकदारांची नावं आहेत. त्यांचा नेमका काय घोटाळा आहे तो सुद्धा आम्ही उघड करणार आहोत. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN वर. जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी कसा गैरव्यवहार केला, पदाचा गैरवापर केला आणि त्याचबरोबर ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र, तुम्ही मगाशी म्हणालात की एखाद्या मंत्र्याने अशा पद्धतीने इक्विटी शेअर्स घेणं, इक्विटी शेअर्समध्ये त्याची गुंतवणूक असणं हे चुकीचं आहे किंवा अशा पद्धतीने नियमबाह्य ते असू शकतं. पण जी गुंतवणूक आहे ती निवडणूक आयोगापासून लपवणं किंवा प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख न करणं हे किती चुकीचं आहे किंवा हे किती गंभीर आहे? बघा, जे निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑल या तुम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे डिस्क्लोज कराव्या लागतात. तुमच्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज देखील डिस्क्लोज कराव्या लागतात. आता अशा प्रकारची इक्विटी शेअर्स मधली गुंतवणूक ही ऍसेट साइडला तुमच्या दिसते, त्याची एक किंमत असते, ती विकली तरी त्याची एक किंमत मिळत असते आणि त्याच्यामुळे ती दाखवणं हे कंपल्सरी आहे. ती तुम्ही हाईड केली तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या संपत्तीबाबतची माहिती लपवून ठेवली. आणि सातत्याने अशा प्रकारच्या एफिडेव्हिटच्या संदर्भात उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे की अशा प्रकारचं कन्सिलमेंट या संदर्भात काही प्रकरणांमध्ये तर न्यायालयाने फौजदारी गुन्हे देखील केले आहेत आणि त्याच्यासोबत या म्हणजे जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्व देखील रद्द करण्याचे निर्णय झाले आहेत. काही निर्णय सुप्रीम कोर्टात झाले आहेत, काही निर्णयांना स्थगिती देखील मिळाली आहे. पण एकूणच या संदर्भात अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारची भूमिका ही कोर्टाने घेतलेली आहे. याला कन्सिलमेंट ऑफ ऍसेट्स अशा प्रकारचं मानण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रतिज्ञापत्रात जी माहिती लिहायची आहे, 2009 साली जेव्हा निवडणुका